माय जीव घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे। भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आलेली। वहां से क्या तू लाया बंदे यहाँ से क्या ले जाएगा, मुट्ठी बांध कर आया जग में हाथ पसारे जाएगा, बालापन में खेला खाया आई जवानी मस्त रहा, बूढ़ापन में रोग सताए खाट पड़ा पछताएगा, नाम हरि का जपले बंदे फिर पीछे पछताएगा, कहत कबीर सुनबई साधो करनी का फल पाएगा, करनी का फल पाएगा। इथं आपल्या इथं साधलेले मी घेऊन जायचं पुन्हा दिरीच वरून बी यायचं नाही खालून आहे ते खालच्याने घेऊन जायचं म्हणजे आपण मध्ये आदरच आहे। या शेतकऱ्यांचा उत्पादनाला लागणारा खर्च आणि त्याला मिळणारं उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींमध्ये जर विसंगती बघितली तर शेतकऱ्याची आज अवस्था अशी आहे की माय जीव घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या ठिकाणी एकीकडे शेतकऱ्याला वेठी धरता, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी असं म्हणणं होतं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करू, पण दुप्पट तर केलं नाही, पण शेतकऱ्याला 500 रुपये सन्मान योजनेच्या नावाखाली दिल्या जाते आणि शेतकऱ्याच्या मालाला मात्र कुठलाही भाव दिला जात नाही। अशा परिस्थितीमध्ये अशी एक मराठीमध्ये म्हण आहे, भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आलेली मी या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो। शेवटी हा विषय खूप महत्वाचा आहे। शेतकऱ्याच्या सिव्हिलच्या बाबतीत असेल, शेतकऱ्याच्या सिव्हिल कोरा झाला नाही म्हणून त्याला बँक कर्ज देत नाही, शेतकऱ्याच्या शिक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचंय त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिल्या जात नाही, पण ह्या देशामध्ये अनेक उद्योगपतींनी देशाचं कर्ज बुडवून ह्या सरकारला अडचणीत आणण्याचं काम केलं, त्याच्याकडे सरकार गांभीर्यानं घेत नाही, परंतु माझ्या शेतकऱ्याला कुठं अडचणीमध्ये मदत करायची त्यावेळेस मात्र हात झटकून सरकार मोकळं होतंय, ही एक वस्तुस्थिती सांगावीशी वाटते। मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री महोदयाच्या एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देतो की ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि ह्या काळामध्ये सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक विमाच्या अग्रिम विमा देण्याचं कबूल केलं, पण अग्रिम विमा आज 6 महिने झाले शेतकऱ्याला आणखीन 335 कोटी 90 लाख रुपयाचा अग्रिम विमा मिळाला नाही। ही या देशाची शोकांतिका आहे। एकीकडे कंपन्या ह्या विम्याच्या माध्यमातून गब्बर झाल्या, पण शेतकरी माझा आज उपाशी आहे, ह्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून मला आपल्याला या निमित्ताने एक विनंती करायची आहे की अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकणं हे सरकारचं काम आहे। कृषी प्रधान महाराष्ट्रामध्ये आजच्या ह्या पूर्ण 5 वर्षामध्ये जवळजवळ 3.25 लक्ष शेत जमीन ही पिकापासून वंचित आहे, कारण ती सगळी उद्योगासाठी वळवलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ह्या राज्याचं क्षेत्रफळ घटलंय, या परिस्थितीत सुद्धा सरकारनं काही गोष्टीवर विचार करणं आता ही काळाची गरज आहे। आज शेती जमिनी चव्हाण साहेब, मी एक तुमच्याकडे महत्वाच्या विषयावर बोलू इच्छितो की ह्या देशामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सरकारनं काढली, पण ह्या पीक विमामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो हे मी तुम्हाला या ठिकाणी पुराव्यानिशी देतो। कारण माझ्या जिल्ह्यामध्ये महसुली जमीन नसताना जवळजवळ 11,221 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उचललाय, ह्याच्यावर कुठलीही शासन कारवाई करत नाही आणि ज्या शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे त्याला मिळत नाही, पण दुसऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी माझ्या जिल्ह्यातल्या जमिनीवर जिथं जमिनीच नाही अशा ठिकाणी पीक विमा उचलून सरकारचं ह्या ठिकाणी माझ्याजवळ पुराव्यानिशी यादी आहे, पूर्ण 11,221 शेतकऱ्याची बोगस यादी माझ्याजवळ उपस्थित आहे, मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो। त्याचबरोबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की स्वामीनाथन आयोगाची लागू झाली पाहिजे। ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असताना सातत्यानं या ठिकाणी मागणी व्हायची की स्वामीनाथन आयोगाचा नियमानं शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, परंतु ते काही आजही होताना दिसत नाही। 11 वर्ष होऊन गेले, आज सरकार आलंय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलाही ठोस निर्णय होत नाही, ही वस्तुस्थिती आहे महामंत्री। म्हणून मी आज शेवटच्या तुला गोष्टी एवढं सांगेन की आज आपण देशामध्ये जवळजवळ कितीतरी कोटीचं कर्ज उद्योगपतींनी बुडवलंय,
पण माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला या शेतकऱ्याजवळ पैसे नाही, या देशाची शोकांतिका आहे. मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला विनंती करीन, देशाच्या पंतप्रधानाला विनंती करीन, कैलासवासी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या देशामध्ये कर्जमाफी झाली होती, त्यानंतर अद्यापही कुठली कर्जमाफी झालेली नाही. म्हणून मी या देशाच्या पंतप्रधान आणि कृषी मंत्र्याला विनंती करीन की एवढ्या देशाला बुडवलं उद्योगपतींनी, बँकांनी बुडवलं, एकदा शेतकऱ्याची कर्जमाफी करून आपण शेतकऱ्याचं पुण्य वाटून घ्यावं, अशा स्वरूपाची मी ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. शेवटी जाताना एक कबीराचा दोहा मी या ठिकाणी आपल्याला म्हणून दाखवीन कि वहां से क्या तू लाया बंदे, यहाँ से क्या ले जाएगा, मुट्ठी बांध कर आया जग में हाथ पसारे जाएगा, बालापन में खेला खाया आई जवानी मस्त रहा, बूढ़ापन में रोग सताए खाट पड़ा पछताएगा, नाम हरि का जपले बंदे फिर पीछे पछताएगा, कहत कबीर सुनबई साधो करनी का फल पाएगा, करनी का फल पाएगा. धन्यवाद.